हाय हॅलो नमस्ते. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला हा मिनी ब्लॉग पाहून समजलंच असेल आम्ही कुठेतरी फिरायला निघालो. आता कुठे फिरायला निघालो हे पाहण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहावा लागेल. आता जेव्हा आम्ही बाहेर पडलो घराच्या तेव्हा खूप रखरखतं ऊन होतं. आता ह्या उन्हात आविरला ज्यूस पाजायचा म्हणून आम्ही एका ठिकाणी ब्रेक घेतला आणि ज्यूस पाजायला तिथे थांबलो. आम्ही पहिल्यांदाच पाहिलं की ज्यूसवालाही एकदम त्याचा घरगुती बर्फ करून त्या ज्यूसमध्ये देत होता. तर ते मला खूप आवडलं आणि आविरसाठी ते खूप मला सेफ वाटलं तो ज्यूस, म्हणून त्यालाही मी तो पाजला. आणि फायनली आम्ही जिथे जायचं होतं तिथे पोहोचलो. आता तुम्हाला गेटवरून थोडासा काहींना अंदाज आला असेल जे कोणी पहिले इथे गेलं आहे त्यांना, की आम्ही कुठे गेलो. आता हे जे स्थळ होतं ते पुण्यापासून खूप लांब आहे. तसं आम्ही जे आमच्या घरी जातो संगमनेरला, तर त्याच्या मिडलला म्हणजे नारायणगावमधून आतमध्ये तुम्हाला 10 किलोमीटर यावं लागतं आणि तिथे हे देवस्थान आहे. तर ह्या देवस्थानाला आम्हाला खूप येण्याची इच्छा होती. आता ह्याच्या आधी येऊन गेलेले, पण मी काय आले नव्हते, कारण मला लांबचा प्रवास म्हटला की खूप हे होतं, मळमळ होते. आणि म्हणून मला 10 किलोमीटर आतमध्ये जाऊन परत यायचं, परत आमच्या गावी जायचं, म्हणजे तो जवळपास 175 असा काही तो किलोमीटर असा काही प्रवास होतो. त्यामुळे माझं खूप दिवसांची इच्छा होती, पण ती खूप लांबचा प्रवास होतो म्हणून ती राहून गेली होती. तर मग फायनली आम्ही इथे पोहोचलो. आता तुम्हाला आतला परिसर पाहूनही अंदाज आला असेल की आम्ही कुठे पोहोचलो. तर आम्ही पोहोचलो होतो ओझरच्या गणपतीला, जे की माझं खूप चांगलं श्रद्धास्थान आहे आणि मला गणपती हा खूप आवडतो. आता त्याच्यासाठी आम्ही फुले श्रीफळ असं हे ताट घेतलं आणि त्या ताटाकडे पाहून खूप प्रफुल्लित वाटत होतं. आणि मला जसं आतमध्ये जात होतं तसं खूप छान वाटत होतं, कारण मला गणपतीच्या कुठल्याही मंदिरात गेलं की खूप प्रसन्न आणि शांत वाटतं. तसंच हेही ओझरचं मंदिर अगदी सुंदर परिसर होता हा. त्यामुळे म्हटलं चला तुम्हालाही दाखवू, ज्यांनी पाहिलं नसेल ते पाहतील. आता मी आणि हे ओझरचा जो गणपती आहे तो विनायकांपैकी एक आहे म्हटलं जातं. आता इथे थोडंसं शूट केलं. ते बाबा मध्ये आले आणि नंतर त्यांना समजलं की लाईनमध्ये जाऊनच तुम्हाला दर्शन घेता येतं, तर ते बालपण टिकून आहे, त्यासाठी मी हे शूट केलं. म्हटलं चला तुम्हालाही दाखवा. आणि आम्ही अशा प्रकारे इथे फोटो काढले आणि निघालो परत पुढच्या प्रवासाकडे. चला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.